आता बघू शकतो आपण की कुठल्याही ठिकाणी ब्लॅक थ्रिप्स इथं दिसत नाहीये. तर खूप सुंदर असे रिपोर्ट आहेत. 2 फवारण्या झाल्या. त्या फवारणीच्या आधी प्रत्येक फुलामध्ये असं मला जाणवत होतं की ती काळा थ्रिप्स दिसत होतं स्मोक. नमस्कार, आज आपण दादासाहेब देवरे यांच्या या प्लॉटवर आलेलो आहोत आणि बलराम कंपनीचं 467 नावाची व्हरायटी आहे. या ठिकाणी ब्लॅक थ्रिप्सचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होता. तर दादासाहेब देवरे यांनी बायोशूट इको हे जे उत्पादन आहे फर्टिन ॲग्रो बायोटेक कंपनीकडून आयात केलेलं, ह्या उत्पादनाचा या ठिकाणी वापर केलेला आहे. तर तुमच्या 2 फवारण्या झाल्यात, बरोबर ना काका? हा, 2 फवारण्या झाल्या. त्या फवारणीच्या आधी प्रत्येक फुलामध्ये असं मला जाणवत होतं की ती काळा थ्रिप्स दिसत होतं मोकळं आणि फिरत होतं. फवारणी झाल्याला दुसऱ्याच दिवशी मी परत प्लॉटमध्ये चक्कर मारला तर ते एकही काळा थ्रिप्स दिसत नाही आता. बरं, आता पूर्ण ब्लॅक थ्रिप्स नियंत्रणात आलेला आहे, म्हणजे पूर्ण मिरचीला आता जवळपास कंट्रोल मिळालेला आहे. तर याच्या किती 2 फवारण्या झाल्या? 2 फवारण्या झाल्या. बरं, किती किती दिवसाच्या अंतराने घेतल्या? 1 दिवसाच्या अंतराने घेतली. 1 दिवसाच्या अंतराने. एक 15 तारखेला घेतली आणि एक 17 तारखेला घेतली आता. ओके. आणि याच्या आधी पण मी एक वेळा मारलेलं होतं, तेव्हा पण रिझल्ट आला होता लहानपणी. म्हणजे साधारण किती 1 तारखेला? महिन्याच्या मागे मारलं होतं. 1 महिना अगोदर. 1 महिना म्हणजे जवळपास तुमचा हा तिसरा अनुभव आहे अनुभव हे आहे. उत्पादन वापरण्याचा. आणि आपलं सर्वांनीच या ठिकाणी जसा रिझल्ट आलेला आहे, आता बघू शकतो आपण की कुठल्याही ठिकाणी ब्लॅक थ्रिप्स इथं दिसत नाहीये. तर खूप सुंदर असे रिपोर्ट आहेत. धन्यवाद.